ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टी जी असते त्याच्यामध्ये मुलींचा समान अधिकार असतो, जसा मुलांचा असतो त्याप्रमाणे. तसेच जर आपल्या आईवडिलांपैकी कोणी जर वारलं असेल आणि त्यांची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे त्यांनी स्वतः विकत घेतलेली प्रॉपर्टी जी असेल, तर त्या संदर्भात जर त्यांनी कुठे विल केलं नसेल किंवा कुठे खुलासा नसेल की ही प्रॉपर्टी कोणाच्या नावावरती पुढे फ्युचरमध्ये जाईल, तर नॉमिनेशन केलं नसेल किंवा तत्सम काही कागद नसेल तसा लिहिलेला की कोणाला किती त्यांच्या स्वतःच्या कमवलेल्या प्रॉपर्टीमधला शेअर जाईल, तर अशा वेळेस काय करता येतं, तर अशा वेळेस एकतर त्याच्यामध्ये सुद्धा मुलींचा अधिकार असतो, सगळ्या मुलांचा समान म्हणजे मुलं आणि त्यांची बायको, तर ते असतं. आणि जर तुम्हाला जर आपापसात जर ते ठरवता येत नसेल तर तुम्ही एका वकिलाच्या सल्ल्यानुसार तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करून ते सगळं करू शकता.